हाय हॅलो नमस्कार। दिवाळीचा फराळ खाऊन सगळ्यांना आला कंटाळा, तर आज मी नाश्त्याला केले आहेत पोहे। नाश्ता म्हटला तर पहिला मान असतो तर पोह्यांचा, तर आमच्या इथे तर पोहे खूप खाल्ले जातात। तर इथे गरमागरम पोहे तयार झालेले आहेत। लहान मुलं आहेत त्यांना खायची होती मॅगी, तर पोहे पण केले, मॅगी पण केली। असे वेगवेगळे प्रकार आम्हाला आवडीनुसार करावे लागतात। तर इथे 10 वाजलेत बघा, 5 मिनिटच बाकी आहेत 10ला। जेवण थोडंफार बाकी होतं, थोडंफार झालेलं, म्हणजे भाजी आणि भाकरी झालेली। कुकर लावलेला भात आमटीचा, तर आमटीला फक्त फोडणी द्यायची होती, तेवढ्यात ही खेकडी घेऊन आली। त्यामुळे घरातल्यांना खेकडी खायची इच्छा झाली। मी खात नाही, आई पण खात नाही, म्हणजेच माझ्या सासूबाई आणि बाकीचे सगळे खातात, मुलं खात नाही। त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीनुसार मला इथे जेवण करावं लागतं। तर ही खेकडी बघूनच मला आलं टेन्शन की आता करायची कोणी, कारण का मला करता येत नाही आणि मला इच्छाही होत नाही करायची। तर ही खेकडी ताईंनी केली, म्हणजे ननंद आहेत त्यांनी केली ती खेकडी। मला अजिबात आवडत नाही खेकडी, पण चांगलं असं म्हणतात खेकडी खाल्ल्यामुळे आपल्याला सर्दी होत नाही, किंवा सर्दी जर झालेली असेल तर ती पटकन कमी येते। तर इथे तुम्हाला दिसत असेल किती मोठमोठी खेकडी आहेत। इथे एक खेकडा तुम्हाला दिसत असेल किती खूप मोठा आहे, आणि गोणीमधून भरून आणलेली ही आमच्या इथे वडा आहे, तिथे ही एवढी खेकडी सगळी सापडलेली। तर काय काय खेकडी लहान होती, काय काय मोठी होती, तर काय काय तर खूपच मोठी होती। जशी गोणीमधून बाहेर काढली तशी ती इकडे तिकडे पळत होती। मग बघून मला खूप भीती वाटत होती, कारण भरपूर खेकडी होती। आमच्या घरात नॉनव्हेज खूप खाल्लं जातं, वेगवेगळे प्रकार खाल्ले जातात, तर मी खात नाही, मला अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी नकोच म्हणत होती। आणि माझं जेवणसुद्धा झालेलं, पण बाकीच्यांना खायचं होतं, त्यामुळे खेकडी ही करावीच लागली। तर इथे खूप खेकडी सापडलेली वड्याला भरपूर प्रमाणात, आणि मोठी लहान दोन्ही होती। या वेळेला पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आणि खूप उशिरापर्यंत होता, त्याच्यामुळेच ही खेकडी कदाचित एवढी सापडली असावी। पळून जातील। अरे बाबा बाबा, केवढी खेकडी दाद्या, छे 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 छे, 4 दिवस सांबार खात बसावं लागणार आहे, एवढी खेकडी आहे। पोरांना मॅगी, उपवासवाल्यांना असंच असते, असंच असते आमचं जेवण। जेवण काढायचं काय करायचं बाई कसली आहे बाबा, केवढी आहे तो? 300 रुपयाला। अरे 300 रुपयाला, पण केवढं ते खाणार, केवढं काय 4 दिवस खावी लागते तुम्हाला। अजून 2 आहेत मोठी। तू बघ कसलं मोठं आहे पिलू, बघे श्रेयांश, बघे बघ कसा हे पकडले। तुम्ही धरणार काय? ते बोट पकडलं नांग्याने ते निघत नाही दाद्या। हा, एवढं डेंजर असतं? आई शोभत, एवढे रिस्की काम कसं काय करताय तुम्ही? भीती नाही वाटत? खायला मग मजा येत नाही। अरे पण चुकून पकडलं बिकडलं तर नांग्याने, म्हणजे त्याच्या पंजामध्ये काहीतरी घालतात ना। ते बघ, ह्याच्याशी मोठा आहे तो, आपला आहे तो 3 गुणा ह्याच्यापेक्षा। काय बोलतोस? 3 गुणा मोठा आहे, पण ते पळेल आता बुट्टी उघडल्यावर, त्याचे नांग कापायला पाहिजे। बघ बघ बाबा, ही सगळी अर्धी मेली खाली होती मोठ्याने, मोठ्या सगळ्यांनी तुकडे केला। खेकड्याला खाते बाबा,
मग अवघडच आहे हो. छोट्या छोट्यांचं अवघड आहे नाही. खेकडे खेकड्याला खाते म्हटल्यावर एवढंच कर की रे. हे सगळं आता फाकावं येणार नाही. ते मेलेले पहिला करावे लागणार. हे नाही फाकू साफ करूया. एवढं रसा करता येते. काहीतरी दगड कसं बसलाय बघा. कसला आहे आहे का जीवन. हे मेला तरी जीवन आहे. त्याला घाबरून बसले. हे बघा याला कसं कणक केलं. बघा त्याला आता कसला आहे वाघ. हे बघ की मम्मी याला आता टाकलेलं बघ कसं तुटलंय. आता टाकलेलं मग त्याने तोडलं. सगळ्यांनी तोडलं. गोड हे मारेल. याला हलवा बघू जरा. कसलं डेंजर आहे. कसं पकडलं मी ते विचार करायला. होय होय त्याचे मोठे असतात की आई. इथून बाहेर पडणार ना. खरं म्हटलं तर आज आमची दिवाळी आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण आज जो आम्ही 8-10 दिवस राबत होतो भातासाठी, भात आतमध्ये घेण्यासाठी घरामध्ये, तर तो दिवस आज आहे. आज आम्ही भात घरामध्ये घेणार आहोत. तर घरामध्ये घेण्याआधी ह्या गोष्टी कराव्या लागतात. तर भात बघा मधोमध बरोबर एका ठिकाणी असा गोळा करून ठेवावा लागतो. आणि त्याच्यानंतर ही जी राख दिसते आहे तुम्हाला, जो माझा मोठा मुलगा आहे तो पूर्ण भाताच्या भोवती पूर्ण असा पसरवतो आहे. म्हणजे ती रेष ओढतो आहे. आता ह्याला काय म्हणतात मला माहित नाही. मी पहिल्यांदा बघितलं. दरवेळेला मी दिवाळीला गावाला जाते म्हणजे सासरी जाते तर कधी कधी भात घरामध्ये घेतलेला असतो. तर कधी कधी भरपूर गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळे ही गोष्ट मी पहिल्यांदाच बघत आहे. आता हा व्हिडिओ शूट केला त्याच्यामुळे मला कळालं. कारण मी तर घरामध्येच असते जेवण वगैरे किंवा झाडलोट करण्यामध्ये. त्यामुळे ही गोष्ट मला बघायला मिळत नाही. बाहेर ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. हा शूट केला व्हिडिओ त्याच्यामुळे मला कळालं की असं पण काहीतरी करतात म्हणून. तर मला माहीत नाही हे काय आहे. तर नैवेद्य वगैरे दाखवतात भाताला. जी रास आहे आता हे सगळं एकत्र केलेलं आहे बघा भात. तर त्याला रास म्हणतात. तर त्या राशीला नैवेद्य वगैरे दाखवून घरामध्ये घेतला जातो भात गोण्या वगैरे भरून. तर या पद्धतीने पूर्ण जी चुलीमधली राख आहे ती पूर्णपणे भाताभोवती पसरवली जाते राशीभोवती. आणि या पद्धतीने हे काहीतरी चिन्ह आहे ते काढलं जातं. मी पहिल्यांदाच बघत होती. आणि नैवेद्य पण आहे म्हणजे भात आहे राशीला नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि जे खुरपाने नारळ दिसतं आहे तर ते देव म्हणायचा किंवा राशीला म्हणजे भाताची जी रास आहे त्याला राखणदार असं म्हणतात. त्यामुळे ते खुरपाने नारळ ठेवला जातो. राशीमध्ये रिकामी अशी राश ठेवत नाही. एकदाचा भात झाला की खुरपाने नारळ हा कंपल्सरी भातामध्ये ठेवलाच जातो जोपर्यंत आपण भात घरामध्ये घेत नाही. तर आज भात घरामध्ये आम्ही घेणार आहोत गोण्या वगैरे भरून. त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. जवळजवळ आम्ही यायच्या अगोदर 2-3 दिवस अगोदर ही चालू होती भाताचं काम चालू होतं. आणि आल्यानंतर पण 8 दिवस आम्ही भातामध्येच होतो. भात कापणी मळणी पिंजार पसरणं मी सगळे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर इथे फायनली भाताचं काम झालेलं आहे. आणि जी कामगार लोक असतात म्हणजे आपण जी माणसं घेतो शेतातल्या कामासाठी तर भाताचं काम पूर्ण होईपर्यंत ती येतात. आणि एकदाचं भाताचं काम झालं की जेवढे दिवस ते आलेले असतात तेवढ्या दिवसांचा त्यांना पगार प्लस एक असा दिवस असतो की त्यांच्यासाठी नॉनव्हेज जेवण केलं जातं. मग ते चिकन करा किंवा मटण करा. तर जेवण हे नॉनव्हेजच असतं. तर त्यांच्यासाठी चिकनचा बेत केलेला. जवळजवळ ते 8-10 दिवस तरी भाताच्या कामासाठी आमच्याकडे होते. सासरी आलेल्याच्या दुसऱ्या दिवशीच या सगळ्या लोकांचं मला जेवण करावं लागलं. चिकन आमच्या घरातली 10-12 जण होती आणि बाहेरची 10-12 जण असं 25 लोकांचं तरी मला जेवण करावं लागलं. भाकरी जिरा राईस आणि रस्सा सुकं चिकन असंच असतं आमच्याकडे नॉनव्हेजचं जो बेत असतो तो. तर इथे आता गोण्या वगैरे भरत आहोत आम्ही. पोती वगैरे भाताची भरून ठेवत आहोत. आणि ते गोणी वगैरे किंवा भात भरताना पण काहीतरी बोललं जातं.